षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय अपूर्व गावड. तर एका बाजूने आपण बघतोय मागच्या सामन्याचा हिरो निकेत आणि दुसऱ्या बाजूने आहे दर्शन पाटील. निकेत आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर अपूर्व गावड पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, डाव्या हाताचा फलंदाज निकेतसाठी हा पहिला चेंडू असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. फटका तर चांगला आहे, इनटू द गॅप चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. गोली की रफ्तार से गेंद निकल गई, 4 रनों के लिए. ताकद होती फटक्यामध्ये आणि ज्या पद्धतीने फटका खेळला, आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे निश्चितच 4 धावा लिहिल्या गेल्या होत्या चेंडूवर. निकेत मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये काही कमालीची मात्र फलंदाजी केली होती दिवेकरपाडा संघाविरुद्ध. पहिल्या षटकापासून हल्ला बोल आपल्याला बघायला मिळाला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अपूर्व. या वेळेला आपण बघतोय चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडूला खेळलं गेलं होतं, खेळण्याचा प्रयत्न केला होता की डीप बॅकवर्ड पॉइंटला, परंतु पूर्णपणे आपण बघतोय चुकलेला आहे फलंदाज निकेत. या वेळेला आपण बघतोय अपूर्व गावड चेंज ऑफ पेस केलाय आणि इथे प्रथमेश तरी षटकार येतोय आणि या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि 10 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. माकणे गावाचा हा खेळाडू आपल्याला अपूर्व गावड बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जवळ पोहोचते 10. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. निकेत या वेळेला आपण बघतोय षटकार, 6 धावा. 16 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. या खेळाडूला जर तुम्ही उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकलेत तर तो कव्हरला मारतो. शॉर्ट लेन दिले तर पुलचा फटका मिड विकेट लॉंग लेगच्या वरून खेळतोय. यॉर्कर लेन बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे आहे आणि यॉर्कर लेनचा चेंडू आणि पूर्णपणे चुकलेला आहे निकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अपूर्व गावड आपल्याला बघायला मिळेल. चेंडू झालेत या षटकातील 5. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. प्रणय घरत पुढे येतोय, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव येताना पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 17. 6च्या 6 चेंडू खेळलाय तो निकेत आणि 17 धावा वसूल केल्यात, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला बघायला मिळतो. 1 सिंगल, 2 निर्धाव चेंडू सुद्धा खेळलाय. 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय मिस्टर प्रणय घरत. सरपडा संघाचा प्रतिनिधी या लॉस टाकायला लावलेत. सरपडा आणि पारगाव संघाचा प्रतिनिधी. तर हाही आपण पाहिलं तर चेंडू सरळ सीमारेषे पार 6 धावेकरता षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. क्या बात आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला निश्चितच पाहायला मिळतंय. पहिलं षटक जर आपण पाहिलं होतं 17 धावा आल्या होत्या आणि यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू मागे षटकार येताना. माकडे आणि घाटीम संघाचा प्रतिनिधी पाठवा. तर लॉस टाकण्यात येत आहेत. विजयी संघाचे कर्णधार समालोचन कक्षाकडे यायचं आहे. तर त्याच्या धावसंख्या जर आपण पाहिली तर अत्यंत चांगल्या प्रकारची धावसंख्या आपण पाहतोय. पहिलं षटक विस्फोटक अशी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकामागे 17 धावा आल्या होत्या आणि पहिल्या चेंडू मागे जर आपण पाहिलं तर पुरेपूर असा समाचार घेताना पहिल्या चेंडू मागे षटकार येतोय. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा, 24 धावा. हाही जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुण्याचे एकदा षटकारांची या ठिकाणी आपल्याला हॅड्रिक पाहायला मिळेल का?
तर काहीच अत्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी मात्र पाहतोय. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर एका बाजून एक सज्ज होताना अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी मारलेले आहेत. आता मात्र संधी असेल तर बॅक टू बॅक 3 षटकार मारतील का? कुठे ना कुठेतरी थोडस या ठिकाणी आपल्या बॅटच्या माध्यमातून चेंडूला सर भिकवून दिल्यात आहे. षटकांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? तर हा मात्र आपण पाहतोय चेंडूला हवाई सपर्यास. दॅट्स इज अ व्हेरी गुड स्ट्रोक अँड गेट इन 6 रन. 6 धावे करता डीजे गाडे घेऊन जाते. बघायचं आपण एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर 6 चेंडू मागे आता 6 षटकार येतील का? आता मात्र सामने 3 सामने खेळवायचे आहेत. 2 सामने बाकी आहेत अजून. बॅक टू बॅक 3 चेंडू मागे 3 षटकार पाहायला मिळतात. निकेत मात्र ऑन द फायर या ठिकाणी मैदानावर होताना. हाही मात्र आपण पाहतोय. बघायचं आहे चेंडू सरळ बॅक टू बॅक 4 षटकार पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 4 षटकार. चांगल्या प्रकारचं मनोरंजन नक्कीच पाहायला मिळतंय. बघायचं निकेत मात्र कुठे ना कुठेतरी या ठिकाणी खवळलेली दिसताना आपलं एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी फलंदाजीचं पृथक्कीकरण या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये. कारण की जे क्रीडा रसिक वर्ग आहे, जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी बॉलचे पण पैसे घ्यायला लागतील. बघायचं आता मात्र 6 चेंडू मागे 6 षटकार पाहायला मिळतील का? हाही मात्र चेंडूला हवाई सफर होईल का की झेल होईल बघायचं आहे. बघायचा पंचांचा इशारा काय येतोय? बाद. चांगल्या प्रकारचा प्रयत्न होता परंतु सीमा पार काय करू शकले नाहीत आणि फलंदाज या ठिकाणी निकेत यांच्या खेळीला पूर्णविराम जातोय. आणि आमचे गुणलेखक सांगतील की एकंदरीत त्यांच्या किती धावसंख्येवर बाद झालेले आहेत ते 41 धावेवर या ठिकाणी निकेत बाद झालेले आहेत. काय म्हणाले या ठिकाणी सर? अत्यंत चांगल्या प्रकारची निकेत यांनी कामगिरी केलेली आहे. मी एवढंच म्हणेन की 50 षटकामध्ये संघाच्या 250 धावा होतात. तिथे रोहित शर्माने 264 केलेल्या. तशा संघाच्या कधी कधी 30 धावा होतात 3 षटकामध्ये. त्याने एकट्याने 41 केलेत. तर सॅल्यूट असेल त्याला. 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम करण्याची संधी होती. हा जर गेला असता तर त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असता. इथे येतोय स्वप्नील गावड. हार्ड हिटर फलंदाज आहे हा सुद्धा. चला थोडी घाई करा मित्रांनो. यानंतर होणारे सामने 2-2 षटकांचे असतील याची नोंद घ्या. स्वप्नील धावफलकावर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 42 धावा आणि या 42 धावेमध्ये एकट्याच्या 41 आहेत. आणि जो सलामीचा फलंदाज आहे तो अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही. तो म्हणजे दर्शन. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 11 चेंडू निकेत खेळला, 41 धावा केल्या आणि 12वा चेंडू स्वप्नील गावड खेळलाय, 1 धाव केले. दर्शन आलाय सलामीला. 12 चेंडू नंतर स्ट्राईक नाही. 13व्या चेंडूला सुद्धा स्ट्राईक नसेल त्याच्याकडे. प्रथमेश तरे राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला स्वप्नील गावड एकाला बघून दुसऱ्याने रंग बदललेला आहे. 6 धावा मिळतात. धावा झाल्या धाव फलकावर 48. 14व्या चेंडूवर सुद्धा सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. गोलंदाज प्रथमेश तरे. असं वाटलं होतं की अपूर्व गावड याच्याकडून चूक झाले. 2-3 षटकार त्याला आले होते. 2 षटकार आणि 1 चौकार. परंतु त्यानंतर आला प्रणय. त्याला लगातार 4 षटकार आले. आणि त्यानंतर आलाय प्रथमेश. त्याला पहिल्या चेंडूवर षटकार. यावेळेला आपण बघतोय चेंडू वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3. 1 चेंडूचा खेळ झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. झेल सुटला इथे.
आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 50 झाल्यात. 50 धावा धावफलकावर आणि तब्बल आपण बघितलं तर 14 चेंडू नंतर स्ट्राईक आले दर्शनला. दर्शन सुद्धा या वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याची त्याच्याकडे संधी चालून आलेली आहे. बघूया 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडू मध्ये दर्शन किती धावा जमवतोय. या वेळेला दर्शनने सुद्धा अकाउंट ओपन केले 6 धावाने. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावा झाले धाव फलकावर 56. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा झाले 56. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रथमेश तारे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी प्रथमेश सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. चेंडू क्रमांक 4 घेऊन येतोय. या वेळेला आपण बघतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जात आहे. 1 बाउन्स. खेळाडू कक्ष ब मध्ये 4 धावा येतात. दर्शन पाटील मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काय जबरदस्त फलंदाजी होताना घाटीम संघाकडून आपल्याला बघायला मिळते. पूर्णपणे बॉडी लँग्वेज जर आपण बघितले मागण्याच्या खेळाडूंची तर जिथे उभे आहेत तिथे उभे आहेत असं वाटतं की स्टॅच्यू झालेत. पुन्हा एकदा याला फक्त मारामारी जमते. 6 धावा येतात. वाजव. 18 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत झालेला नाही आणि 9 षटकार आलेत. 2 चौकार म्हणजे 11 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत 17 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश तारे. यावेळेला सुद्धा चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय 4 धावांकरिता. धावा झाले धाव फलकावर 70 धावा झालेत. विजयासाठी 18 चेंडू आणि 71 धावांचं लक्ष समोर आहे. घेतोय छोटासा डिझे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना 2 षटकांचा असेल. पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 2 षटकं असतील हे लक्षात ठेवा. चला प्लीज घाटीम संघ थोडी घाई करा. घाटीम जर एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी. तब्बल 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं 70 धावा. गोलंदाजी जर आपण पाहिली तर खूप खराब अशी फलंदाजाने अत्यंत चांगल्या प्रकारचा समाचार पुरेपूर असा समाचार निश्चितच घेताना पाहायला मिळाला. त्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची जर आपण पाहिलं 70 धावेमध्ये एकंदरीत 41 धावा फलंदाज जर आपण पाहिला निकेत यांच्या 41 धावा आपण पाहिल्या. अत्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. 70 धावा झालेल्या आहेत. 71 धावेचं आव्हान दर्शनने सुद्धा 4 चेंडू मागे 20 धावेचा या ठिकाणी पाठलाग केला. अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली. तसेच स्वप्नील यांनी 3 चेंडू मागे 8 धावा असं एकंदरीत आपण पाहिलं तर 70 धावा पाहायला मिळतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही सलामवीर आपण पाहतोय मैदानामध्ये येताना. आता पहिल्या चेंडू मागे निश्चित हाणामारी करावी लागेल यात काही शंका नाहीये. तर घाटीम संघाकडून आपण पाहिलं षटक क्रमांक 1 घेऊन येत आहेत ते कुमार. तर कुमार यांनी सुद्धा आपण पाहिलं त्यांचा पहिला सामना चालू होता आणि पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 6 चेंडू निर्धाव फेकले होते. त्यामध्ये फक्त 1 धाव दिली होती. ती वाईटची धाव दिली होती. असं चांगल्या प्रकारचं त्यांनी गोलंदाजी केली होती. परंतु ज्या वेळेला तिसरं षटक टाकण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या हातामधून 23 धावा मला वाटतं गेल्या होत्या. तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. तर तशी पहिल्या
मॅच साठी त्यांनी गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी मात्र करतील का, तर त्यांच्या समोर दोन्ही सलामवीर आपण पाहतोय. बघायचं एका बाजूने आपण पाहतोय स्ट्राईकवर जर आपण पाहिलं, एका बाजूने आपण पाहतोय प्रणय आणि एका बाजूने आपण पाहतोय आकाश, असं हे दोन्ही सलामवीर आपण पाहतोय. तर पहिला चेंडू हा अक्रॉस द लाईन खेळलेला आहे. चेंडू सरळ आपण पाहतोय सीमारेषे पार. पहिला चेंडू आणि 4 धावा येताना पहिल्या चेंडू मागे चांगल्या प्रकारच्या ठिकाणी आपल्या संघासाठी या चौकारनिशी आपण जर पाहिलं तर धावफलकावर 4 धावा मात्र लावलेल्या आहेत. तर कुमार यांना मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल की कुठे ना कुठेतरी आपली संघाची धावसंख्या जरी 70 धावेचं जरी आपण आव्हान ठेवलेलं असलं तरी कुठे ना कुठेतरी कमी धावा आपल्याला द्याव्या लागतील की येणारे आपल्या मागून जे येणारे 2 गोलंदाज असतील ते मागची षटकं टाकण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारची धावसंख्या आपण राखू शकता. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल किंवा या चांगल्या आणि आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करून जर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये आपल्याला क्वालिफाय. चला घाई करा, पंच त्या ठिकाणी मैदानामधून आम्हाला इशारा करतायत की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि अजून 2 सामने खेळवायचे आहेत. वेळ कमी आहे, वेळेचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. तो कुमार यांना आपण पाहतोय. हाही पुनश्च एकदा अक्रॉस द लाईन बघायचा आहे. चेंडू सरळ आपण पाहतोय सीमारेषे पार. 1 बाउन्स 4 रन, 4 धावा चौकार येताना आपण पाहायला मिळतोय. चांगल्या सुरुवात आहे. जशा प्रकारचे षटकार या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते घाटीव संघाकडून, तशीच षटकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. सुरुवात अत्यंत चांगली आहे. पहिले 2 चेंडू जो आपण पाहतोय पहिल्या दोन्ही चेंडू मागे चौकार येत आहेत. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 8 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेली आहे. कुमार यांना कुठे ना कुठेतरी धावफलकावर या ठिकाणी धावसंख्येवर कुठे ना कुठेतरी अंकुश लावण्यासाठी निर्धाव चेंडू फेकावे लागतील. एकेरी दुहेरी धावसंख्या देणं अत्यंत आवश्यक आहे. आता मात्र कुठे ना कुठेतरी फलंदाज मात्र कुठे ना कुठेतरी आपल्या संघासाठी षटकार नक्कीच मारून दाखवतील, कारण की ह्या पहिले षटक असेल तर 20 ते 22 किंवा 25 धावसंख्या जर आल्या तर या 71 धावेचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. तर कुठे ना कुठेतरी मागच्या षटका आपल्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचे होऊ शकतात. हा मात्र एक पाऊल आपण पुढे आले होते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बघायचं आहे. चांगल्या प्रकारचा झेल मात्र घेतलेला आहे. जितक्या चांगल्या प्रकारचं या ठिकाणी फलंदाजी केली होती तसंच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. चला आपल्याकडे वेळ कमी आहे. टीम मिटिंग कमी करा आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. तर आपल्याकडे अजून 2 सामने खेळवायचे आहेत. चला घाटीम संघ, चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपला विजयाचा या ठिकाणी आज चांगल्या प्रकारचा आपण विजय साजरा करायचाच आहे, बघायचा आहे. तर परंतु येणारे चेंडू अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी, कारण की गोलंदाजी करत असतो परंतु त्याला क्षेत्ररक्षकाची साथ प्रत्येक चेंडू मागे असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि तीच साथ आणि तीच मेहनत आणि तेच चिकाटी आणि तीच आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी कुमार कुठे ना कुठेतरी करताना आपल्या संघासाठी निश्चितच पाहायला मिळतोय. तर पुनश्च एकदा या चेंडू मागे निर्धाव चेंडू का विकेट घेईल का, तर हा मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? यस, झेल बाद या ठिकाणी पाहायला मिळतं. बॅक टू बॅक दोन चौकार आले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज आपण पाहिले तर झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. गोलंदाजी मात्र अत्यंत चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि कुठे ना कुठेतरी जसे विकेट जात आहेत, जसे एकामागून एक फलंदाज बाद होत आहेत, तशा विजयाच्या आशा किंवा विजयाची धुरा कुठेतरी या ठिकाणी पुसताना नक्कीच आपण पाहतोय. माकणे संघ कुठे ना कुठेतरी त्यांच्या डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता या ठिकाणी पसरलेली आहे मैदानावर. आतापर्यंत कुमार चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. हॅड्रिकची संधी आहे. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. आता ह्या चेंडू मागे मात्र हॅड्रिकचा चेंडू आहे. बघायचा त्रिफळा उडवतील का किंवा झेल बाद होईल का, तो घ्यायचा पुढचा चेंडू. हाही मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा फटका होता. 1 धाव पूर्ण केली. जर आपण पाहिलं तर चेंडू झालेले ते 5 चेंडू झालेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पहिला चेंडू आपण पाहिला चौकार आला, दुसऱ्या चेंडू मागे चौकार आली, तिसऱ्या चेंडू मागे झेल बाद, चौथ्या चेंडू मागे आपण पाहिले तर झेल बाद झाला, 5व्या चेंडू मागे 1 धाव आले. आणि असा एकंदरीत जर आपण पाहिलं तर धाव फलकावर 9 धावा लागलेल्या आहेत. 71 धावेचं आव्हान आहे. शेवटचा आणि अंतिम असा चेंडू आपण पाहतोय पहिल्या षटकामागील. तो कुमार मात्र अत्यंत चांगल्या प्रकारची आपल्या संघासाठी साजेशी गोलंदाजी करताना हा मात्र चेंडू मध्ये हवेमध्ये आहे. झेल होईल का?
परंतु चेंडू सरळ आपण पाहतोय सीमा पार 6 धावींकरता षटकार येताना षटक क्रमांक 1 या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होताना धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती धावसंख्या 15 धावा. या ऐकूया डीजेला. चला घाई करायचे, क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ कमी आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कुठल्या प्रकारचे या ठिकाणी विळंब लावू नये. कारण की जर अजून आपण पाहिलं 2 मॅच अजून 2 सामने अजून खेळवायचे आहेत आणि यानंतरचे सामने आपण पाहणार आहोत ते 2 षटकांचे होणार आहेत. यानंतरचे दोन्ही सामने 2-2 षटकांचे असतील. विजयी संघाच्या कर्णधारांनी आणि खेळाडूंनी नोंद लक्षात घ्यायची आहे. हाही मात्र आपण पाहतोय, बघायचा आहे नक्की क्षेत्ररक्षक आहे, सीमा पार होईल का, क्षेत्ररक्षण करतील. परंतु पुनश्च एकदा आपण पाहतोय खेळाडू कक्ष अच्या दिशेने आपण पाहतोय सीमा पार होताना 6 धावेसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर या 6 धावेनिशी 21 रन्स. आता मात्र जर आपण पाहिलं 11 चेंडू आणि 11 चेंडू मागे जर आपण पाहिलं 50 धावेची आवश्यकता. 11 चेंडू आणि 50 धावेची आवश्यकता. आता मात्र षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. जसं पहिल्या षटकामागे पहिल्या 2 चेंडू मागे 2 चौकार आले होते, त्यानंतर आपण पाहिलं 2 चेंडू मागे पुढील फलंदाज बाद झाले. 5वा चेंडू आपण पाहिला 1 धाव आले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं षटकार आला होता शेवटच्या चेंडू मागे. हाही आपण पाहिला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मात्र निश्चितच या ठिकाणी होताना पाहतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज जर आपण पाहिलं दीप आहे, निश्चितच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. कारण की पहिले षटक कुमारांनी हाताळलं होतं, त्यामागे पहिल्या षटकामागे तब्बल त्यांनी 15 धावा दिल्या होत्या. हाही मात्र आपण पाहिला चेंडू होईमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बघायचा आहे, चेंडूच्या खाली पाहायला मिळतात, कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. चांगल्या प्रकारचा हातामध्ये चेंडूला गॅदर केले जात आहे आणि फलंदाज एका मागून एक निश्चितच असे बाद होताना पाहायला मिळत आहे. झेलच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फलंदाज कुठेतरी बाद होताना दिसत आहेत. मारण्याचा प्रयत्न होता, कारण की 71 धावेचा पाठलाग करताना कुठे ना कुठेतरी मोठी धावसंख्या निश्चितच या ठिकाणी उभारलेली आहे आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना एका मागून एक असे फलंदाज मात्र मागणे संघाचे या ठिकाणी जर आपण पाहिले तर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर घाटीम संघ जसे गडी बाद होत आहेत तसे एका मजबूत अशा स्थितीमध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याच्या स्थितीमध्ये एक पावलांची चढाई करताना निश्चितच पाहायला मिळते. कारण की आपण ट्रॉफीज जर या ठिकाणी पाहिल्या तर चांगल्या प्रकारच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या चमचमत्या अशा ट्रॉफीवर आपलं नाव करण्यासाठी दोन्ही संघामध्ये चाललेली लढत. हा मात्र चेंडू आपण पाहतो हवेमध्ये जातोय, बघायचा आहे, क्षेत्ररक्षक आहेत, खराब असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. हातामधून चेंडू या ठिकाणी मात्र निसटला जातोय आणि पुण्याचे एकदा आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या वाढल्या जातात. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 धावा, 22 रन्स. दीप आतापर्यंत आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना तितकंच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितच केलेलं आहे. परंतु ह्या चेंडू मागे थोडीशी चुकी होते, कारण की आपण पाहिलं तर मैदानामध्ये कुठे ना कुठेतरी थोडस दमटपणा नक्कीच पाहायला मिळतो आपल्याला. हा मात्र आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे, झेल होईल का, खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅक टू बॅक 2 झेल सोडलेले आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं 2 मार्गस्थ आहे, चेंडू झालेले आहेत ते शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. एकंदरीत जर आपण थोडासा या ठिकाणी गारवा हवेमध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय, दमटपणा आहे आणि हा मात्र चेंडू सरळ आपण पाहतोय सीमारेषे पार 6 धावेंकरता षटकार येताना षटक क्रमांक 2 मात्र समाप्त होते आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर ते एकंदरीत 28 रन्स, 28 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर. 71 धावेचं आव्हान मात्र ठेवलेलं आहे. 71 धावेचं आव्हान आहे. 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत, म्हणजे 43 धावेची आवश्यकता. 6 चेंडू मागे जरी 6 षटकार मारले तरी विजयाची आशा थोडीशी दुर्सट नक्कीच पाहायला मिळेल. हाही मात्र बघायचा आहे, पहिला षटकार येईल की झेल होईल.
तर जेल बादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मात्र बाद होताना. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 43 धावेची आवश्यकता आहे. ते एकंदरीत या ठिकाणी चांगल्या प्रकारची आपण कामगिरी पाहतोय. सुरेख अशी कामगिरी आपण पाहतोय. तर घ्यायचं मनोज सरांना आपण प्रश्न विचारूया की एकंदरीत 70 धावा काढल्या तर घाटीम संघाच्या खेळीबद्दल किंवा त्या 70 धावा त्यांनी काढल्या त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने निकेतने सुरुवात केली आणि त्यांना साथ दिली ती दर्शन आणि स्वप्नीलने चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली. जेव्हा 70 धावा झाल्या तेव्हाच माकडे संघाने मात्र आशा सोडून दिली होती, कारण 70 धावा होणं 3 षटकामध्ये मुश्किल आहे. क्वचितच होईल. 100 सामन्यामधून एखाद सामन्यामध्ये 70 धावा होऊ शकतात. त्यामुळे बॉडी लँग्वेज पण त्यांची पूर्णपणे निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळत होती आणि प्रत्येक षटकामागे कमीत कमी तुम्हाला 23 धावा करायच्या होत्या, 23च्या सुद्धा वर धावा करायच्या होत्या. त्यामुळे त्या मुश्किलच होत्या आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे घाटीम संघाचं, कारण हे खेळाडू सरावामध्ये फार कमी दिसतात, परंतु काय जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे. आजच्या दिवसाचा विचार केला 12 संघामध्ये तर एक कोपरचा संघ होता, एक सरपाड्याचा संघ होता, तो अजूनपर्यंत आहे. पारगाव आहे, बहाडोली या संघांना संभाव्य विजेता तेंबोडे संघाला घाटीमचं कोणी नाव सुद्धा घेतलं नव्हतं, परंतु घाटीम संध्याकाळपर्यंत आहेत. कदाचित इथून घाटीम संघ निघू शकतोय आज. हे एक खूप बदल झालाय घाटीमच्या खेळाडूंमध्ये आणि चांगली गोष्ट आहे ही आगरी समाजासाठी. कौतुक करेन मी त्यांचं. नक्कीच चांगल्या प्रकारचा कमबॅक नक्कीच या ठिकाणी घाटीम संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र आपण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण. आता मात्र सामन्याची फक्त औपचारिकता निश्चितच बाकी आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं थोडंसं चांगल्या प्रकारचं मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं अत्यंत चांगल्या प्रकारचं मैदान होतं, परंतु आता जसं संध्याकाळ होते तसं थोडीशी मैदानामध्ये जर आपण पाहिला नरमपणा, ओलावापणा, हवेमध्ये आर्द्रता पाहायला मिळते. चेंडू शेवटचे 2 बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आहे जर आपण पाहतोय एक धाव घेतील का तर बघायचंय फक्त आणि फक्त सामन्याची औपचारिकता बाकी आहे. फक्त घाटीम संघ नक्कीच विजयाच्या दिशेने किंवा विजयाचा सुगंध या ठिकाणी मैदानामध्ये घाटीम संघाच्या बाजूने पसरताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटचा आणि अंतिम असा चेंडू आहे. चांगल्या प्रकारची धावसंख्या त्यांचा विजयाचं या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा प्लस पॉइंट त्यांच्यासाठी पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय सामना विजयी होताना नक्कीच. सरपाडा संघाचा कर्णधार आणि घाटीम संघाचा कर्णधार टॉस साठी या. घाटीम आणि सरपाडा. पारगाव संघाला बाय भेटले तर घाटीम आणि सरपाडा टॉस करून घ्या. 2-2 षटकांचा